28 डिसेंबर काँग्रेस स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, महासचिव के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री, माजी आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशाल रॅली आणि भव्य जाहीर सभा आयोजित केली असून त्यासाठी सोलापुरातून हजारो कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन येथे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी आयोजित केली होती। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की महागाई, बेरोजगारी, 146 खासदारांना निलंबित केल्याचा जाब विचारणे, दीन दलित अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार यांचा विरोध, सर्वधर्म समभाव आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर येथे 10 लाख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विशाल रॅली आणि भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे। पुढील वर्षी लोकसभेसह अनेक निवडणुका आहेत। कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्साह निर्माण करण्यासाठी लोकसभा निवडणूक 2024चे रणशिंग काँग्रेस या रॅलीमध्ये फुंकणार आहे। म्हणून या रॅलीत सोलापूर शहर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असून त्यांच्या नियोजनासाठी ही बैठक घेतली आहे। संघर्ष की जीत ज्यादा खूबसूरत होती है आणि एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की या 3-4 राज्यांची निवडणूक ही मोदींसाठी खूप महत्त्वाची होती आणि म्हणून त्यांनी त्यांचा प्रतिष्ठेला लावून कोणत्याही हद्दीला जाऊन ते 5 राज्य जिंकणं खूप महत्त्वाचं होतं। म्हणून त्यांनी काहीतरी केलं, काय केलं, कसं केलं त्यावर मला आता चर्चा करायची नाहीये, कारण का आपण दुसऱ्या गोष्टीवर दोष न देता आपण सज्ज राहणं पण महत्त्वाचं नाही। तर आपण दुसऱ्या गोष्टीवर दोष देऊ आणि आपण जर सज्ज राहिलो तर त्यात अर्थ नाही। तेलंगणा एवढंच चांगलं जिंकलं, आपण त्या BRSच्या जबड्यातून खेचून घेऊन आपण तेलंगणा एवढं महत्त्वाचं राज्य जिंकलं, तिकडे आपला मुख्यमंत्री झाला। आणि तुमच्या माहितीसाठी या 3 राज्य जे आपण हरलो तिकडे आपली वोट शेअर जी आहे ती कमी झाली नाहीये, ती उलट वाढली आहे आपली वोटिंग शेअर। म्हणून आपल्याला मतदान मिळणारे लोक कमी झाले नाहीये, फक्त इंडिपेंडेंट्स किंवा इतर छोटे पक्ष जे आहेत त्यांचे मताधिक्य वाढलं। आणि अर्थात प्रत्येक स्टेटचं काही ना काहीतरी इंटरनल गणित असतं, इंटरनल पॉलिटिक्स असतं। यामध्ये आमदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, बैठकीस माजी आमदार प्रकाश एलगुलवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते।